नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणी संख्या ही कन्सेप्ट तुम्ही वाचली असेल आणि यावर परीक्षेमध्ये प्रश्नही सोडवले असतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय आणि त्या ओळखायच्या कशा हे शिकणार आहोत। बघा, त्रिकोणी संख्येची इथं व्याख्या दिलेली आहे। दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते। दोन नैसर्गिक संख्या त्यांचा गुणाकार करा आणि त्याची निमपट करा म्हणजे आपल्याला त्रिकोणी संख्या मिळणार आहे। आता याचं काही उदाहरण देऊन मी तुम्हाला समजून सांगते। समजा उदाहरणार्थ दोन नैसर्गिक संख्या आपण घेतल्या 1 गुणिले 2 याचा गुणाकार करा आणि त्याची निमपट करा म्हणजे त्याला 2 ने भाग द्या। 1 गुणिले 2 2 होईल, त्याला 2 ने भाग घातला तर वेगवेगळे म्हणजे 1 उत्तर येईल, म्हणजे 1 ही त्रिकोणी संख्या आहे। आणखी एक उदाहरण घेऊ। आपण घेतलं 2 आणि 3 ह्या दोन नैसर्गिक संख्या घेतल्या, क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत यांचा गुणाकार केला आणि त्याने 2 ने भाग घातला। 6 भागिले 2 बेत्रिक 6 म्हणजे 3 ही पण त्रिकोणी संख्या आहे। यासाठीचे एक सूत्र मी तुम्हाला सांगते। n वजा 1 कंसामध्ये कंस बंद भागिले 2 हा या सूत्राचा वापर करूनही तुम्ही त्रिकोणी संख्या शोधू शकता, सोडू शकता। आता तुमच्यासाठी होमवर्क द्यावाच लागेल। तो होमवर्क आहे 1 ते 100 मध्ये एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत ते मला तुम्ही कमेंट करून कळवायचं आहे। भेटूया अशाच एका नवीन कन्सेप्ट सोबत पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।